नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. होळी हा सण का साजरा करतो? विविध पद्धती, कथा आणि काय मान्यता आहेत, महत्त्व काय? चला तर मग पाहूया अनेक प्रश्नांची उत्तरे. मराठी वर्षात साजरा होणारा शेवटचा सण म्हणजे होळी. 5 दिवस चालणाऱ्या सणाचे महत्त्व, मान्यता आणि देशभरातील काही विविध पद्धती जाणून घेऊया. मराठी वर्षाची सांगता होताना साजरा होणारा मोठा सण म्हणजे होळी. संपूर्ण भारतात हा होळीचा सण विविध तऱ्हेने साजरा केला जातो. मराठी वर्षाचा शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन. फाल्गुन पौर्णिमा ते पंचमी असा होळीचा सण मुख्यत्वे करून साजरा केला जातो. आधुनिक काळात होळी आणि धुळीवंदन याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. 2025 मध्ये होळी आणि धुळीवंदन कधी आहे? होळी सण का साजरा केला जातो? संपूर्ण देशात होळी सण साजरा करण्याच्या विविध पद्धती कोणत्या? होळीची कथा काय आहे? होळीचे महत्त्व आणि मान्यता जाणून घेऊया. ओरिसा प्रांतात होळी पेटवण्याची प्रथा अजिबात नाही. तेथे केवळ कृष्णाची पालखीतून मिरवणूक काढली जाते. तसेच घरोघरी पूजा केली जाते. महाराष्ट्रातील मुंबई, कोकण तसेच गोवा प्रांतात होळी हा सण शिमगा म्हणून अतिशय उत्साहाने साजरा करतात. होळीच्या निमित्ताने घरोघरी पुरणपोळी केली जाते. होळीशी संबंधित अशी इतर प्रांतांमध्ये 11हून अधिक व्रते विधी केले जातात. काही प्रथा, परंपरा पिढ्यानपिढ्या मोठ्या निष्ठेने पाळल्या जातात. गुजरात, राजस्थान या भागातही होळी सण साजरा करण्याची पद्धती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. होळी व्रत पूजनाची पद्धत. होळी हा जनसामान्यांचा सण असून तो वर्षातील शेवटचा सण आहे. त्यात धुलीवंदन म्हणजे मातीला, पृथ्वीला नमस्कार करण्याचं महत्त्व आहे. होळीला अग्नी पेटवली जाते. ती अग्नी घरी आणून त्यावर स्नानासाठी पाणी तापवण्याची प्रथा होती. फाल्गुन मासात होळी पौर्णिमेच्या सायंकाळी व्रतकर्त्यांना शुचिर्भूत होऊन ढुंडा राक्षसिनीच्या पीडेचा परिहार व्हावा म्हणून मी कुटुंबासह होळिकेची पूजा करतो असा संकल्प प्रकट करावा. नंतर होलिकेशी षोडोपचाराने पूजा करावी. त्यानंतर होळिकेची प्रार्थना करून होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात आणि मग होळी पेटवावी. नंतर बोंबा टोकाव्यात असे सांगितले जाते. गुरुवार 13 मार्च 2025 रोजी होळी आहे. 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 फाल्गुन पौर्णिमा सुरू होते. तर शुक्रवार 14 मार्च 2024 रोजी दुपारी 12:23 रोजी पौर्णिमा समाप्त होत आहे. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असेही म्हटले जाते. धरणी मातेला वंदन, देशभक्तीचे द्योतक असलेले सणाचे पंचक होळी 5 दिवस साजरी केली जाते. होळीचा दुसरा दिवस धुलीवंदनाचा शुक्रवार 14 मार्च 2025 रोजी धुलीवंदन आहे. होळीच्या दुसऱ्या दिवसापासून 4 दिवसांना धुलीवडीचे दिवस असेही म्हणतात. फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसात एकमेकावर रंग उडवण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धुलीवंदनाचा असतो. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि दुसऱ्या दिवशी वंदन केले जाते. तेच धुलीवंदन. धुलीवंदनाला म्हणजे जमिनीला, मातीला नमस्कार करण्याचा विशेष महत्त्व आहे. प्राणीमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतात पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडवणारे हे पंचक आहे. धरणी मातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक असे म्हटले जाते. 1 महिनाभर सुरू होते होळीची तयारी. माघी पौर्णिमा म्हणजेच उत्सवाआधी 1 महिना गावाच्या मध्यभागी विशिष्ट झाडाची एक फांदी पुरतात आणि होळीची मुहूर्तमेढ रोवतात. फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीसाठी लाकडे, गोवऱ्या, पेंढा इत्यादी जमा करावयास आरंभ होतो. होळी जळून गेल्यानंतर दुधातुपाचे शिंपण तिच्यावर करून शांत केली जाते. होळीची राख दुसऱ्या दिवशी विसर्जित केली जाते. होळीच्या पाठोपाठ धुळवड आणि रंगपंचमी येते. रंगपंचमीला एकमेकांच्या अंगावर पिचकाऱ्यांनी रंग फेकला जातो. होळीनंतर पंधरवड्याने सुरू होणाऱ्या नवउत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावायची अशी आपली परंपरा आहे.
होळीची कथा. प्रल्हादाची आत्या आणि हिरण्यकश्यपची बहीण ढुंडा, हिलाच काहीजण होळिका म्हणतात. हिला अग्नीपासून अभय होते, त्यामुळे भावाच्या सांगण्यावरून ती प्रल्हादाला जाळून ठार मारण्यासाठी स्वतःच्या मांडीवर घेऊन बसली. मग तिच्या भोवती लाकडे रचून अग्नी पेटवण्यात आला. मात्र झाले ते उलटेच. भगवान श्री विष्णूंच्या कृपेमुळे प्रल्हाद सुरक्षित राहिला, तर ढुंडा राक्षसी मात्र जळून खाक झाली. त्या प्रित्यर्थ या होलिका दहन विधी करण्याची प्रथा पडली. इतरही काही कथा होळी संबंधात सांगितल्या जातात. अशा प्रकारे आपण पाहिलं की होळी हा सण का साजरा केला जातो, होळीचे महत्त्व, विविध पद्धती आणि कथा पाहिली. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.